मित्र हो, महाराष्ट्राला खरी गरज होती पक्षांतर केलेल्या लोकांना बेकायदेशीर ठरवण्याची. पण इथे धर्मांतर केलेल्या लोकांना बेकायदेशीर ठरवण्याचा कायदा आणला गेलाय. काही आवश्यकता नसताना देखील अशा प्रकारचे कायदे केले जात आहेत. ज्या कायद्याची आवश्यकता आहे तो कायदा मात्र बाजूला राहतो आहे, त्याला संपवलं जात आहे. तो कायदा इथे शून्यवत ठरवला जातो आहे आणि अशा प्रकारचे कायदे आणले जात आहेत. खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला हे चॅलेंज करायला पाहिजे होतं की इथून पुढे कुठल्याही आमदाराला पक्षांतर करता येणार नाही आणि जर पक्षांतर केलं तर ते बेकायदेशीर ठरवलं जाईल. अशा प्रकारचा कडक कायदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणायला पाहिजे होता, पण त्यांनी वेगळाच कायदा आणलेला आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी आणलेला हा कायदा भारतीय राज्यघटनेतल्या मूलभूत अधिकाराला कुठेतरी बाजूला करतो का, हा विषय महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या कायद्याला चॅलेंज करत थेट सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा विचार केलेला आहे आणि त्यांनी तशा प्रकारची घोषणा देखील करून टाकलेली आहे की या कायद्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करू. नेमका हा कायदा काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण हा कायदा भारतीय राज्यघटनेमधल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराला कुठेतरी चॅलेंज करतो का हे बघणं तितकंच गरजेचं आहे आणि तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला देखील विसरू नका. या कायद्याचं नाव आहे धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतर करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधी किंवा तदानुषंगिक बाबी करता तरतुदी करण्याकरता हे विधेयक त्यांनी सादर केलेलं आहे. एवढ्या मोठ्या टायटलचा हे कायदा आहे आणि या कायद्याच्या विरोधात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा विचार केलेला आहे आणि तसं त्यांनी सांगूनही टाकलेलं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये जे धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे त्या धार्मिक स्वातंत्र्याचं हा कायदा उल्लंघन करतो. नेमकं या कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या कायद्यामध्ये सुरुवातीला बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रक्रियेला सिद्ध करण्यासाठी काही व्याख्या तयार करण्यात आलेल्या आहेत. कुठल्या व्याख्या आहेत? जर समजा एखाद्याचं धर्मांतर एखाद्याला आमिष दाखवून केलं गेलं असेल, जबरदस्तीनं धर्मांतर केलं असेल किंवा लबाडी व फसवणूक करून धर्मांतर केलं असेल तर अशा प्रकारचं धर्मांतर हे बेकायदेशीर ठरवलं जाईल असं या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेकायदेशीर धर्मांतरास पूर्णपणे प्रतिबंध घालण्यासाठी याच्यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामधलं आर्टिकल 3, कोणतीही व्यक्ती स्वतः किंवा संस्थेची संगनमत करून बळजबरी, फसवणूक किंवा आमिषाने धर्मांतर करू शकणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ बेकायदेशीर धर्मांतराच्या उद्देशाने केलेला विवाह किंवा विवाहाचे वचन देऊन केलेले धर्मांतर हे प्रतिबंधित असेल. शून्यवत विवाह, केवळ धर्मांतरासाठी केलेला विवाह न्यायालयाद्वारे रद्दबातल घोषित केला जाईल. या अधिनियमाचे उल्लंघन करून केलेले कोणतेही धर्मांतर कायदेशीरदृष्ट्या शून्यवत किंवा निरर्थक ठरवलं जाईल असं या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये बालकांचे अधिकार त्यांनी थोडेसे प्रोटेक्ट केलेले आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की बालकांचा जो धर्मांतराचा प्रयत्न आहे तो काय आहे, बेकायदेशीर धर्मांतरामधून जन्मलेल्या बालकाचा धर्म हा त्याच्या आईचा मूळ धर्म असेल, तोच मानला जाईल. मालमत्ता व निर्वाहाचा हक्क, बालकाला आई किंवा वडिलांच्या मालमत्तेत उत्तराधिकार मिळण्याचा आणि निर्वाह खर्चाचा पूर्ण अधिकार असेल. त्याच्या पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे की बालकाची अभिरक्षा म्हणजे कस्टडी आईकडे राहील आणि राज्य शासनातर्फे पीडित व्यक्तींना पुनर्वसन सहाय्य दिलं जाईल असं या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता विधिसंमत धर्मांतराची निश्चित प्रक्रिया काय आहे ही प्रक्रिया या कायद्यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आता विधिसंमत धर्मांतराची प्रक्रिया काय आहे ही आहे, 60 दिवस अगोदर तुम्हाला जर धर्मांतर करायचं असेल तर त्याची पूर्वसूचना द्यावी लागेल. कोणाला द्यावी लागेल तर सक्षम प्राधिकरणाला याची म्हणजे जिल्हा दंडाधिकारी यांना 60 दिवस अगोदर याचं पत्र द्यावं लागेल, याची सूचना तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर काय होईल, नोटीस प्राप्त झाल्यावर 30 दिवसाच्या आत हरकती किंवा सूचना मागवण्यासाठी त्या फलकावर प्रसिद्ध केल्या जातील आणि समजा धर्मांतरानंतर 21 दिवसाच्या आत विहित नमुन्यात सक्षम प्राधिकाऱ्याकडे घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे काय, 60 दिवस अगोदर सूचना द्यायची, 30 दिवसामध्ये त्याच्यावरती काय करायचं तर हरकती किंवा सूचना मागवायच्या आणि 21 दिवसानंतर धर्मांतर केल्यावर त्याची जी माहिती आहे त्याचं जे काही शपथपत्र आहे ते सक्षम प्राधिकरणाकडे द्यायचं. जर ते करण्यामध्ये जर कसूर केला तर ते धर्मांतर शून्यवत ठरवलं जाईल, ते धर्मांतर रद्द केलं जाईल. अशा तरतुदी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. आता तक्रार आणि तपासणीचे अधिकार कोणाला आहेत तर याची जर कोणी तक्रार केली म्हणजे ज्यावेळेस ती नोटीस दिली जाईल किंवा सूचना फलकावर लावलं जाईल आणि त्यावेळेस जर कोणी तक्रार दिली तर कोण तक्रार देऊ शकतं, पीडित व्यक्ती, तिचे आई वडील, भाऊ बहीण किंवा रक्ताचे किंवा वैवाहिक नातेवाईक असलेले निकटचे नातेवाईक
तक्रार दाखल करू शकतात. तपासाचा दर्जा कोणाकडे आहे तर PSI किंवा त्याच्या वरचे जे अधिकारी आहेत API असतील किंवा DYSP असतील ते अधिकारी याचा तपास करतील आणि धर्मांतर बेकायदेशीर नव्हते हे सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे आणि ज्यांनी धर्मांतर घडवून आणलेलं आहे या दोघांची असेल की ही जबाबदारी म्हणजे हे धर्मांतर बेकायदेशीर नाही हे त्यांना कोर्टामध्ये सिद्ध करावं लागेल, म्हणजे त्या सक्षम प्राधिकरणासमोर सिद्ध करावं लागेल. आता जर समजा धर्मांतर जर तुम्ही बेकायदेशीर नाही असं जर ठरवून दिलात तर ठीक आहे, पण जर ते ठरवत नसाल किंवा तसे जर पुरावे तुम्ही शासनाला दिले नाहीत, सक्षम प्राधिकरणाला दिले नाहीत तर ते धर्मांतर बेकायदेशीर ठरवलं जाईल. आणि मग काय तरतूद आहे तर सामान्य बेकायदेशीर धर्मांतर असेल तर 7 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड. महिला, अल्पवयीन आणि SC ST बाबत 7 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाख रुपये दंड, म्हणजे यांचं जर धर्मांतर करून घेतलं तर. सामूहिक धर्मांतर असेल तर 7 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाख रुपये दंड. संस्थेचं उल्लंघन केलं तर संस्थेची नोंदणी रद्द केली जाईल आणि प्रमुखास 7 वर्षे कैद केले जाईल. आणि दखलपात्र व अजामीनपात्र सर्व अपराध दखलपात्र किंवा अजामीनपात्रांनी सत्र न्यायालयाद्वारे चालण्याजोगे असतील असं यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे हे त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणतात की भारतीय संविधानामध्ये आर्टिकल जे 25 आहे जे धर्मांतराचा अधिकार आपल्याला देतं, धर्मप्रसाराचा अधिकार आपल्याला देतं, त्यामध्ये हक्क हा सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्याच्या रास्त मर्यादांच्या अधीन आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो कायदा आहे या कायद्याने घटनात्मक मर्यादा राखलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. दुर्बल घटक म्हणजे काय, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना फसवणूक व आमिषापासून संरक्षण देऊन सामाजिक सलोखा टिकवणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश असं त्यांचं म्हणणं आहे. बळजबरीने होणाऱ्या धर्मांतरामुळे बिघडणारी कायदा व सुव्यवस्था पूर्ववत ठेवण्यासाठी हा कायदा अत्यंत आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता याच्या पुढे जाऊन जे हा जो कायदा आहे या कायद्याच्या अगेन्स्टमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयीन आव्हान देण्याचं निश्चित केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की एका बाजूला भारताची राज्यघटना आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य देते तर हा कायदा कुठे ना कुठे त्याच्यावरती बंधनं आणतो. म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. भारताच्या संविधानामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. जर तुम्हाला धर्म मानायचा असेल तर माना, नाही मानायचा नसेल तर मानू नका. जर तुम्हाला तुमचा धर्म आवडत असेल तर हरकत नाही, जर तुम्हाला तुमचा धर्म आवडत नसेल तरी हरकत नाही, जर तुम्हाला दुसरा एखादा धर्म आवडत असेल तर हरकत नाही, जर तुम्हाला दुसराही धर्म आवडत नसेल तर काही हरकत नाही. म्हणजे एवढं स्वातंत्र्य या भारताच्या राज्यघटनेनं दिलेलं आहे. पण हा जो कायदा आहे हा कायदा हा धर्मांतराची जी प्रक्रिया आहे म्हणजे एखादा उच्च शिक्षित व्यक्ती, एखादा सज्ञान व्यक्ती याला जरी धर्मांतर करायचं असलं तरी त्याला 60 दिवस अगोदर नोटीस द्यावी लागेल, 30 दिवसामध्ये हरकती मागवाव्या लागतील, धर्मांतर केल्यानंतर 21 दिवसामध्ये त्याला त्या सक्षम प्राधिकरणाकडे शपथपत्र द्यावं लागेल आणि जर समजा या प्रक्रियेमधून कोणी गेलं नाही तर ते सगळं बेकायदेशीर ठरवण्यात येईल. भारताची राज्यघटना बाजूला राहिली आणि त्यांनी थेट या धर्मांतराच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. आता हा कायदा त्यांचं म्हणणं आहे की भारतीय संविधानामध्ये जे धर्मांतराची प्रक्रिया दिलेली आहे त्याच्या अधीन राहून केलेली आहे. माझं म्हणणं असं आहे की जर एखाद्या गोष्टींच्या बाबतीमध्ये भारताची राज्यघटना स्पष्टपणे सांगत असेल तर अशा कायद्यांची आवश्यकता नाही. पण त्यांनी हा कायदा आणलेला आहे. याचं कारण तुम्हाला काय आहे मी सांगतो. कारण आदिवासी एरियामध्ये आदिवासींचं जे धर्मांतर केलं जात आहे ते त्यांचं म्हणणं आहे की ते आमिष दाखवून केलं जात आहे. त्याच्यामुळं ते जे लोक आहेत ते ख्रिश्चन व्हायला लागलेले आहे. त्याच्यामुळं हिंदूंची पॉप्युलेशन कमी व्हायला लागलेली आहे. त्याच्यामुळं हा कायदा केलेला आहे. खरं तर या कायद्याची आवश्यकता नव्हती. महाराष्ट्रामध्ये खऱ्या कायद्याची आवश्यकता होती ती म्हणजे की पक्षांतर बंदी जो कायदा आहे त्या कायद्याला सक्षम करणं आणि पक्षांतर करणाऱ्या लोकांनाच बेकायदेशीर ठरवणं आणि त्यांच्यावरती कायमस्वरूपी निवडणुकीमध्ये बंदी आणणं अशा एखाद्या कडक कायद्याची महाराष्ट्राला आवश्यकता होती. पण पक्षांतर केलेल्या, आमिष दाखवून पक्षांतर केलेल्या लोकांना मोकाट सोडलेला आहे आणि अशा प्रकारचे कायदे महाराष्ट्रामध्ये केले जात आहेत. तुम्हाला नेमकं या कायद्याबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. हा कायदा योग्य आहे का आणि हा कायदा भारतीय राज्यघटनेला कुठेतरी त्यातल्या जे काही गोष्टी आहेत मूलभूत अधिकाराच्या संदर्भातल्या त्या कुठेतरी व्हायोलेट होत आहेत का, आपलं नेमकं म्हणणं काय आहे सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.